देवाज्ञा नारायण धारप भाग 7. गाडी मठाच्या आवारात आल्यावर आचार्य म्हणाले, गीता, मिनिटभर माझ्या खोलीत येऊन जा. त्यांच्या मागोमाग ती त्यांच्या खोलीत गेली. टेबलाच्या खणातून त्यांनी एक कागद काढून तिच्या हातात दिला. कागदावर शहरातील नामांकित कंपन्यांच्या ऑफिसांचे पत्ते होते. गीता, या सर्व कंपन्यांमध्ये वेकन्सी आहेत. त्यांच्यातली कोणतीही तू निवड. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर, इंटरव्ह्यूज दे. कामाचं स्वरूप, पगार, इतर सवलती वगैरे पसंत पडल्या तर नोकरीचा स्वीकार कर. नोकरी मिळवणं आणि ती टिकवणं सर्वस्वी तुझ्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. आणि मग जरा थांबून ते म्हणाले, पण माझी खात्री आहे की तू यशस्वी होशील. जा, गेलीस तरी चालेल. त्यांना नमस्कार करून ती खोलीबाहेर पडली. एकाएकी आयुष्य आव्हानांचं आणि आकर्षक झालं होतं. मुळात ती पदवीधर होती. 7-8 वर्षांचा कार्यालयीन अनुभवही होता. नोकरी मिळणार याबद्दल शंका नव्हती. पण मग पुढचा विचारही मनात येत होता. नोकरी मिळाल्यावर इथेच राहायचं का बाहेर स्वतंत्र जागा घ्यायची? तिच्या जाण्यास प्रतिबंध कोणाचाच नव्हता. पण आचार्यांनी काही एका हेतूनं तिला मठावर राहायला आणलं होतं. नोकरीचं अजून काहीही ठरलेलं नसताना तिचा निर्णय झाला होता. मागाहूनही इथेच राहायचं. ती खोलीत येऊन खिडकीपाशी उभी राहिली. बागेतल्या हिरवळीवर बंड्या आणि मोत्या यांचा खेळ चालला होता. बंड्या मोत्याला झुकवून हिरवळ ओलांडायची खटपट करत होता. पण दरवेळी मोत्या त्याची वाट अडवून भुंकत होता. गीताची तर अशी एक विचित्र भावना झाली की बंड्या काय हालचाल करणार हे मोत्याला आधीच माहीत असावं. इतका तो बरोबर बंड्याच्या वाटेत येत होता. सोमनाथ बाहेर आला आणि त्यांचा खेळ थांबला. सोमनाथ निघाला तसा मोत्याही त्याच्या मागोमाग निघाला. पुन्हा एकदा तिला ती विचित्र संवेदना झाली. सोमनाथ किंवा बंड्या एक अक्षरही बोलले नव्हते. पण मोत्या बरोबर निघाला होता. अर्थात कुत्र्यांना ट्रेनिंग देता येतं. विश्वास बसणार नाही इतकी कठीण कामं कुत्री करतात. शिवाय सोमनाथ बरोबर रोजच सकाळी मोत्या बूथपर्यंत जात असला पाहिजे. तरीही तिच्या मनाचं पूर्ण समाधान झालं नाही. स्नान वगैरे उरकून 11च्या सुमारास ती मधल्या हॉलमध्ये आली. तिथं टेबल होतं. टेबलासमोरच एक अरुंद पण उंच खाण्याचं रॅक होतं. त्यात कागद, पेन, पेन्सिली, पाकिट, सर्व लेखन साहित्य ठेवलेलं होतं. आचार्यांनी दिलेल्या यादीतील 3 कंपन्यांच्या पत्त्यावर तिने नोकरीसाठी अर्ज पाठवायचं ठरवलं होतं. रॅकमधलं पॅड काढताच तिला दिसलं की कागदाच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात मठाचा पत्ता होता. अर्थात तिला तोच पत्ता वापरावा लागणार होता. हीही शक्यता होती की आचार्यांच्या मठाचा पत्ता पाहताच तिला ताबडतोब नोकरीही मिळेल. आचार्यांची इतर अनेक बाबतीत झाली होती तशीच हीही आणखी एक मदत. ती नाकारण्यात अर्थच नव्हता. उलट ती स्वीकारून आपण आचार्यांच्या विश्वासाला संपूर्ण पात्र आहोत हे सिद्ध करून दाखवणं, यानेच त्यांच्या उपकारांची अंशतः फेड होणार होती. तिचे 3 अर्ज तयार होईपर्यंत जेवणाची घंटा झाली. तिच्याबरोबर पंक्तीला फक्त धोंडू आणि बंड्या होते. ते तिघं आपोआपच एका टेबलापाशी बसले. बंड्या, तू कितवीत आहेस? तिनं विचारलं. 3रीत आहे, म्हणजे होतो. आता शाळेला सुट्टी. इतके दिवस शाळा बुडली, मग परीक्षेत नापास नाही का होणार? नाही, आचार्य म्हणतात मी पास होणार आहे. गीता काहीच बोलली नाही. त्याचा आचार्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता. तेव्हा तो अगदी आत्मविश्वासानं बोलत होता. तिच्या मनात जरी शंका आली तरी ती उघड बोलणं योग्य ठरणार नव्हतं. त्याचा आचार्यांच्या शब्दांवरचा विश्वास तडकून जाईल. त्याचा आत्मविश्वास पाझरून जाईल. तिच्यापाशी त्यासाठी पर्याय होता का? काहीही न बोलणं हेच ठीक. सोमनाथ केव्हा परत येतो? रोज 12ला येतो, पण कधी उशीरही होतो. मोत्या गेला नाही त्याच्या बूथवर? बंड्या तसाच उठून खिडकीपाशी गेला. बाहेर पाहत ओरडला, मोत्या, सोमनाथ. आणि मग तो हसत हसत परत खुर्चीवर येऊन बसला. गीताला त्या त्रिकुटातला एकोपा अगदी हेवा करण्यासारखा वाटला.
ते तिघं एकत्र आले की त्यांना इतर कोणाचीही आवश्यकता भासत नव्हती. जेवण झाल्यावर ती धोंडूला म्हणाली, धोंडू, तू आता बाहेर जाणार आहेस का रे? 1-1:30च्या सुमारास जाणार आहे. मग माझं एक काम करशील? सांग की. माझी पत्र पोस्टात टाकायची आहेत. आहे पेटी वाटेवर. पेटी कशाला? रस्ता वळतो तिथं पोस्ट ऑफिसच आहे, दे. खोलीतून पत्र आणून ती गीतानं धोंडूच्या हातात दिली. जेवण झाल्यावर सगळी दुपार तिनं अक्षरशः अगदी कशी तरी काढली. आपला निरुद्योगीपणा या क्षणा इतका तिला कधीही झोंबला नव्हता. कोणत्याही कामासाठी ती अगदी उतावीळ झाली होती. एका अर्थानं ही चांगली खून होती. 6 वाजताच ती हॉलमध्ये येऊन बसली होती. आधी आजी आल्या, पण त्या अगदी उघड थकलेल्या दिसत होत्या. 2 शब्द बोलून त्या त्यांच्या खोलीत गेल्या. सोमनाथ दुपारीच केव्हा तरी येऊन परत बूथवर गेला असावा. त्याच्याबरोबर बंड्या आणि मोत्याही गेले असावेत. गीता खरं तर मीनाची वाट पाहत होती. 7च्या सुमारास मीना आली. ऑफिसमधून बाहेर पडतानाही ही काही वॉश वगैरे घेते की काय? गीता विचार करत होती. दिवसभर काम करूनही ती किती फ्रेश दिसत होती. खरोखरच कौतुक करण्यासारखीच गोष्ट. हॉलमध्ये गीताला पाहताच मीनाच्या ध्यानात आलं की गीता तिची भेट घेण्यासाठीच थांबलेली आहे. एक हात वर करून तिला तिथेच बसायची खूण करत मीना तिच्या खोलीत गेली आणि 5-7 मिनिटात कपडे बदलून बाहेर आली. मीना गीता शेजारी येऊन बसताच लक्ष्मीनं तिच्या हातात चहाचा कप आणून दिला. स्वयंपाकघराच्या खिडकीतून लक्ष्मीचं येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष असावं. गीतानं ठरवलं की आडपडदा न ठेवता एकदम मुद्द्यालाच हात घालायचा. मीना, आचार्यांची फाईल मी वाचली आहे. तू कोणत्या परिस्थितीत इथे आलीस मला माहीत आहे. आचार्य म्हणतात त्याप्रमाणे भूतकाळात घडलेल्या गोष्टींशी आपल्याला कर्तव्य नाही. माझाही भूतकाळ एका वाक्यात सांगता येईल. सर्व आयुष्य अपयशी ठरल्यामुळे मी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि इथे मठात आले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्याच बाबतीत हे खरं आहे. तो जर इथं नसता तर मरण पावलेला असता. मला आचार्यांनी फाईल दिली नाही. त्यावेळी मठात माई, दशरथ आणि धोंडूच फक्त होते. आचार्यांनी त्यांची अगदी त्रोटक माहिती स्वतःच सांगितली. मीनाच्या आवाजात एक अलिप्तपणा, परकेपणा होता. मीना, तू आता इतके दिवस मठात राहत आहेस. मी इथे कालच आले. आपण दोघी जवळजवळ एकाच वयाच्या आहोत. जगाबद्दलचे आपले दृष्टिकोन समान असण्याची शक्यता आहे. मठाबद्दल, आचार्यांबद्दल तुला काय वाटतं? त्यांनी माझी सगळी व्यवस्था केली. ट्रीटमेंट, राहणं, जेवण, खाण, शिवाय नोकरी पण त्यांच्याच ओळखीनं लागली. पण गीता, मी महिन्याकाठी जवळजवळ 2,000 रुपये आचार्यांच्याकडे देते. त्यात सगळं कव्हर होतं. सगळ्याच गोष्टींची किंमत रुपयात करायची नसते, गीताला वाटलं. पण तिला आता वाद घालायचा नव्हता, उपदेशही करायचा नव्हता. पण ती अगदी सौम्य आवाजात म्हणाली, सोमनाथ किती देत असेल? 200 सुद्धा त्याच्या पलीकडच्या आहेत. बंड्याकडून तर दमडीही मिळत नसणार. आचार्यांना समाधान वाटलेलं दिसलं. मीना म्हणाली, तू एक पै दिली नसतीस तरीही आचार्य काही बोलले नसते. गीताच्या मनात विचार आला. हे बघ, पैशांची गोष्ट राहू दे. गीता म्हणाली, मठ, आचार्य यांच्याबद्दल तुला काय वाटतं? त्यांनी तुला मठात कशासाठी आणलं असेल याचा कधी विचार केलास का? त्यांची काहीतरी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे, ट्रस्ट असेल, मोठा फंड असेल, आश्रयदाते असतील. त्यांची मदत झाली ही गोष्ट मात्र खरी. पण काहीतरी विचार केला असशीलच की? नाही. आपला आवाज आवश्यकतेपेक्षा जास्त कडक आला आहे याची मीनाला जाणीव झालीशी दिसली. गीता, खरं सांगू का? आमच्याच ऑफिसमध्ये एक बंगाली तरुण आहे, प्रोग्रामर आहे, हुशार आहे, स्मार्ट आहे. मीना थांबली. तिचा चेहरा किंचित लालसर झाला. म्हणून तुला आचार्यांबद्दल विचार करायला वेळ नाही. गीता हसत म्हणाली, त्यानं प्रपोज केलं आहे का? अजून नाही, पण बाईसाहेब तयार आहेत. मीना हसली आणि त्या क्षणी फारच सुंदर आणि आकर्षक दिसली. गीताला वाटलं आयुष्याकडून अपेक्षा करण्याचा तिचा अधिकारच आहे.
आचार्यांचे जे काही आडाखे असतील ते निदान मीनाच्या बाबतीत तरी चुकणार होते. आणि तुझं काय? मीनानं विचारलं. अगं मी कालच तर आले. आजच 3 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवले आहेत. अजून तरी कशाचाच कशाला पत्ता नाही. गीता, मीना बोलली आणि थांबली. सांग ना, गीता म्हणाली. खरंच सांग. तुला काल पाहिलं ना, बोलायची जरा धास्तीच वाटली असती. तुझा चेहरा जरा करडा आहे. गीता हसत म्हणाली. मी तर स्वतःला अगदी फ्रेंडली मनमोकळी समजून चालत होते. मीना काहीतरी बोलणार होती, पण तेवढ्यात दशरथ बाहेरून आला. जाते हा म्हणत मीना घाईघाईनं उठून गेली. दशरथच्या ते लक्षात आलं. त्यानं गीताकडे पाहून एकवार खांदे उडवले आणि तो त्याच्या खोलीकडे निघून गेला. हे सर्वजण आपल्या आधी मठात आले आहेत. कित्येक महिने एकमेकांच्या सहवासात राहत आहेत. गीतानं विचार केला. त्यांच्यात एकमेकांमध्ये अनेक वरवरचे आणि छुपे असे संबंध आहेत. असणारच. माणसं अशी एकमेकांच्या अगदी निकट सहवासात आली की चांगल्या वाईट संमिश्र अशा प्रतिक्रिया होणारच. आणि तीही त्याला अपवाद असणार नव्हती. फरक असलाच तर तो एवढाच होता. ती जरा डोळसपणानं वागू शकेल आणि काही प्रमाणात तरी तिला त्यामागचा कार्यकारण भाव समजू शकेल. कदाचित. हॉलमध्ये ती एकटीच बसली होती. हा निष्क्रियपणा मनाला विलक्षण टोचत होता. तिच्या पत्रांना काहीतरी उत्तर येण्याची वाट पाहत राहण्याव्यतिरिक्त तिच्या हातात काहीच नव्हतं. तेव्हा अजून काही दिवस तरी हा रिकामटेकडेपणा जरा संयमानं, धीरानं, चिडचिड न करता स्वीकारला पाहिजे. मग या बाकीच्या लोकांसारखं तिचंही 1 वर्षात अर्थपूर्ण आयुष्य सुरू होईल. कदाचित. एक एक करत आजी, धोंडू, बंड्या, माई, दशरथ सगळेजण हॉलमध्ये हजर झाले. खिडक्यांतून हाऊस प्लांटच्या कुंड्या होत्या. धोंडू एकेका झाडाची पाहणी करत होता. हातातल्या स्प्रे पंपनं पानांवर पाण्याचे फवारे मारत होता. आजी कोचावर बसल्या होत्या. शेजारी बसलेल्या बंड्याला काहीतरी गोष्ट सांगत होत्या. गीता खिडकीपाशी उभी होती. दशरथ तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. कसा गेला आजचा दिवस? त्यानं विचारलं. अगदी कंटाळून गेले आहे. दिवसभर एकटी एकटी होते. आत्ताच जरा माणसं जमली आहेत. त्यानं जरा बरं वाटतं. बाहेर जायचं का? आत्ता? पण 8ला जेवणं असतात ना. बाहेरच घेऊ की जेवण कुठेतरी? येतेस? ठीक आहे, मी येतेच 5-7 मिनिटात. क्षणभरच वाटलं होतं, असं कसं एकदम जायचं? मग आठवलं, आचार्यांनी सर्वांना वागणुकीचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. हे काही हॉस्टेल नव्हतं की कुणाची परवानगी घेतल्याखेरीज बाहेर जायचं नाही. गीता कपडे करून हॉलमध्ये आली तेव्हा दशरथ तयारच होता. त्याने माईंना सांगितलेलं असणार. ते दोघं बाहेर पडले. गीताला समजत होतं, आपण दशरथची प्रत्येक मागणी मान्य करतो हे ठीक नाही. एक प्रकारच्या अगतिकपणाची खूण आहे. पण तिला हे पटत नव्हतं की ती पुरुषाच्या सहवासासाठी इतकी आसुसलेली होती की दशरथच्या साध्या खुणेसरशी ती त्याच्याबरोबर जायला तयार झाली. तिला हे पटत नव्हतं. पुरुषी सहवासाचा जीव घेणा चटका एकदा बसला होता. तोच मूर्खपणा पुन्हा करण्या इतकी निर्बुद्ध ती खासच नव्हती. दशरथचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं हे तर खरं होतंच, पण आणखीही काहीतरी होतं. आजी, धोंडू, सोमनाथ, मीना यांच्यासारखं त्या दोघांनी मठातलं आयुष्य विना तक्रार स्वीकारलं नव्हतं. आचार्यांच्या आमंत्रणामागे काय योजना किंवा हेतू किंवा विचार असावा याचं दोघंही नवल करत होते. दशरथचा सहवास या जराशा वेगळ्या पातळीवर स्वीकार्य होता, हवासा वाटत होता. पण पुन्हा एकदा हीही तिच्या मनाची स्वतःचीच फसवणूकही असू शकेल. योग्य अयोग्य, मान अपमान, एकाकी अगतिकपणा. तिला वाटलं काही क्षण तरी आपण हे विसरू शकत नाही का? आत्ताचे त्याच्या सहवासातले क्षण मनमोकळेपणानं स्वीकारू शकत नाही का? काही क्षण मनातल्या काळजा दूर ठेवून एक स्वैर आनंद उपभोगू शकत नाही का? पण जुलूम जबरदस्ती करून मनाला काहीही स्वीकारायला लावता येत नाही. ती उर्मी, ती प्रेरणा आतूनच यायला हवी. तुला काय आवडेल?
व्हेज, नॉनव्हेज की चायनीज? कुठेही जाऊया, फक्त झगमगाट नको. पण हल्लीच्या नव्या फॅशनच्या रेस्टॉरंटसारखा अंधारही नको. खरं तर मोकळेपणानं बोलता येईल अशी जागा हवी. ठीक आहे. शेवटी त्यानं जे रेस्टॉरंट निवडलं त्यात स्वतःच्या आवडीनिवडी पुरवल्या जातील अशा सोयी होत्या. दशरथ गीताला घेऊन एका बूथमध्ये शिरला. तशी बूथ 6 माणसांसाठी होती. प्रशस्त होती, हवेशीर आणि थंड होती. त्यांच्या मागोमाग आलेल्या वेटरला दशरथनेच ऑर्डर दिली आणि मग मधल्या लांब टेबलाच्या दोन्ही बाजूंना दोघं समोरासमोर बसले. प्रत्येक वेळी तू मला सरप्राईज करतेस गीता, दशरथ म्हणाला. कशालाही नाही म्हणत नाहीस. काल रात्री बागेत चल म्हणालो, आलीस. आज जेवायला बाहेर चल म्हणालो, आलीस. आतुर झाल्यासारखी केव्हा एकदा चान्स मिळतो याची वाट पाहत राहण्यासारखी आली नाहीस. पण बेफिकीरपणानेही आली नाहीस. तशी मोकळी वागतेस, पण सावध असतेस. मला नाही वाटत तुझ्या वागण्याचा कुणी गैरफायदा घेऊ शकेल. गीताचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. अरे, आय एम सॉरी, काही चुकलं का माझं? कुणी गैरफायदा घेणार नाही म्हणतोस? अरे दशरथ, अशीच फसले आणि शेवटी जीव द्यायलाच निघाले. ती इथे मठात पोहोचले. ओ गॉड गीता, मला अजिबात कल्पना नव्हती. किती छान लपवून ठेवते मी, नाही का? गीताचा आवाज कडवट होता. गीता, डोंट. जरासा अवघड क्षण होता. पण तेवढ्यात पार्टिशन ढकलून वेटर हातात डिशेस घेऊन आला. टेबलावर सगळी मांडामांड करून तो गेला. तेव्हा दोघंही सावरले होते. गीता, विसरून जा म्हणणार नाही, कारण काही काही गोष्टी विसरण्यासारख्या नसतातच. जमलं तर आयुष्य ॲडजस्ट कर, पण हा सल्ला नाही, कारण खरं तर सल्ला देण्याचा अधिकार कुणालाच नसतो. तुझं काही चुकलं नाही दशरथ, तुला कशी कल्पना असणार? ओके, सध्यापुरतं ते विसरून जाऊया, ठीक आहे? गीताच्या चेहऱ्यावर एक पुसटसं हास्यसुद्धा आलं. मी सहसा इतके अपसेट होत नाही. अर्थात ती आठवण सतत मनात असतेच. कधीतरी तुला सगळं सांगेन. गीता, केव्हा तरी दोघांना आपापला भूतकाळ सांगावा लागणारच आहे. इथे आपण मठात आहोत, पण वेगवेगळ्या मार्गांनी आलो आहोत. पण ते आता नको. आचार्यांबद्दल मला बोलायचं होतं. माझी आज सकाळीच भेट झाली होती. दशरथ, मी त्यांना स्पष्टच विचारलं, तुमचा हेतू आहे तरी काय? ते म्हणाले, ही फाईल वाचलीस, आता तूच विचार करून शोधून काढ. दशरथ, माझी आपली अशी कल्पना झाली की त्यांची खरोखरच इच्छा आहे आपण ते शोधून काढावं अशी. आपल्या सर्वांच्यात एकच साम्य आहे, दशरथ म्हणाला. कोणत्या ना कोणत्या कारणानं आपल्या सर्वांवर मृत्यूचं संकट आलं होतं. एवढी एक गोष्ट सोडली तर आपली वय, स्वभाव, व्यवसाय, आयुष्यक्रम सर्व काही अगदी संपूर्ण वेगवेगळं आहे. समाजातल्या एका वर्गात आपली कधीही गणना होणार नाही. तेव्हा आचार्यांना हा मृत्यूचा प्रसंगच अभिप्रेत आहे. त्यांची अशी उपपत्ती किंवा कल्पना म्हणा असावी की या अतिरेकी अवस्थेचा माणसाच्या मनावर काहीतरी विलक्षण परिणाम होतो. पण त्यांनी अजून कोणाचीही टेस्ट म्हणा, चाचणी म्हणा घेतलेली नाही. आणि मग जरा वेळानं तोच म्हणाला, कदाचित ते चाचणी घेतही असतील, ज्याला ब्लाइंड टेस्ट म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीचा अभ्यास करायचा त्या व्यक्तीला ते माहीतही नसतं की आपला अभ्यास केला जात आहे. मला तसं वाटत नाही, गीता म्हणाली. मठातलं आपलं आयुष्य अगदी खऱ्या अर्थानं मुक्त आहे, स्वतंत्र आहे. फाईलमधल्या सुरुवातीच्या भागात आचार्यांनी लिहिलेलंही आहे की काही काही लोक मठात आल्यावर काही दिवसातच मठ सोडून गेले. दशरथ बोलला तेव्हा त्याचा आवाज जरासा गंभीर झाला होता. कदाचित आचार्यांच्या कसोटीला ते उतरले नसतील. म्हणजे कसं? म्हणजे असं, मी मघाशी म्हणालो तसं आपलं ब्लाइंड टेस्टिंग चाललं असेल. सर्वांना मठात अनिर्बंध स्वातंत्र्य आहे हे मान्य, पण सर्वांनीच मनात आणलं तर मठ सोडून जाता येईल असं मला वाटत नाही. तू किती कोड्यात बोलतो आहेस. कारण माझी आयडिया माझ्याच मनाला क्लिअर नाही. मला असं वाटतं की मठातला एखादा रहिवासी आचार्यांना योग्य वाटला तर त्याला सहजासहजी मठ सोडून जाता येणार नाही.
प्रत्यक्ष शारीरिक प्रतिबंध केला जाईल? मी ते कसं सांगणार? माझी कल्पना मी सांगितली. गीताच्या मनात एकदम मीनाचा विचार आला. कोणा बंगाली तरुणाशी तिचं प्रकरण सुरू झालं होतं. कदाचित मीना मठ सोडायचाही विचार करत असेल. तिला आणखी आठवलं. दशरथ हॉलमध्ये येताच मीना गडबडीनं उठून निघून गेली होती. दशरथ, एक विचारू? हो, विचार की. तू मीनाला कितपत ओळखतोस? मीना, तिचा विषय कसा काय मध्येच आला? ते असू दे, सांग, कितपत ओळखतोस? दशरथच्या चेहऱ्यावर एक अगदी अस्फुट हास्य आलं. खरं तर या जगात कोण कुणाला खरं ओळखतो? दशरथ, मला तत्वज्ञान नको. माझ्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर दे. खरं तेच सांगतो. एक पुरुष एखाद्या स्त्रीला स्त्री म्हणून जितपत ओळखील तितपत ओळखतो. हे तुझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे. म्हणजे? गीता बोलायची थांबली. हो, मीना माझ्या खोलीत रात्रीची 3-4 वेळा आलेली आहे. रात्र थांबलेली आहे. तू विचारलंस म्हणून सांगितलं. हा किती अलिप्तपणे सांगतो आहे. गीताला वाटलं तिच्या कल्पनेपेक्षाही तिचा चेहरा जास्त बोलका असावा. दशरथ जरा पुढे वाकून म्हणाला, गीता, शरीराच्या अनेक भुका असतात आणि त्या वेळच्या वेळी भागवाव्या लागतात. यापेक्षा त्याला जास्त अर्थ नाही. पुढचा प्रश्न गीतानं जरा अडखळतच विचारला. तुम्ही अजून भेटता रात्रीचे? नाही, माझ्यावर विश्वास ठेव अगर ठेवू नकोस. पण एक सांगतो, त्या बाबतीत पुढाकारही मीनाचाच होता आणि थांबवलंही तिनं आपण होऊनच. सुरुवातीस गीताला जरासा धक्का बसला होता. मग राग आला होता. मग स्वतःची चीड आली होती आणि आता जरासं समाधान वाटत होतं. सर्वच प्रतिक्रिया वैयक्तिक पातळीवरच्या, क्षणिक. त्यामागच्या कारणांमध्ये जास्त खोलवर जाण्याची तिची इच्छा नव्हती. ते असू दे, गीता म्हणाली. मीनाचा विषय मी आता एका वेगळ्या संदर्भात काढला होता. ती मला सांगत होती ऑफिसमधल्या एका बंगाली तरुणाशी तिची खूप मैत्री झाली आहे. ती त्याच्याकडून लग्नाचं प्रपोझलच यायची वाट पाहत आहे. समजा आलं, तिनं स्वीकारलं तर कदाचित ती मठ सोडून जाईल. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपोआपच मिळेल. पण आचार्यांना हे माहीत नाही का? त्यांना बहुतेक सर्व गोष्टींची कल्पना असते. तरीही मी उद्या सकाळी त्यांची गाठ घेईन आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घालेन. तू किती गंभीरपणे बोलतेस, गंभीरपणे वागतेस. दशरथ म्हणाला, मी मुद्दाम काहीच करत नाही. दशरथ, असं वाटतं की नाना आघातांनी आयुष्याला ठिकठिकाणी छिद्र पडली आहेत आणि आनंद, उत्साह, महत्वाकांक्षा सारं काही त्याच्यातून झिरपून गेलं आहे. ओ गॉड, केवढा पेसिमिस्टिक व्ह्यू. पर्वतमाथ्यावर असलेल्यांना सर्व क्षितिज उघडी असतात, पण खोल दरीत सापडलेल्यांच्या समोर नुसता बोडका कातळच असतो. काही वेळा पर्वत शिखरावरचा खालच्यासाठी रस्सी सोडू शकतो. प्रथमच गीताच्या चेहऱ्यावर एक मोकळं हास्य आलं. दॅट्स इट, दशरथ म्हणाला. या अशा आनंदी नोटवर आपण आपली संध्याकाळ संपवूया. निघायचं? ते मठावर परत आले तेव्हा फक्त हॉलमधला दिवा जळत होता. दशरथनं आपल्या मागं दार लोटून ठेवलं. गीताच्या खांद्याला हलकासा स्पर्श करत तो म्हणाला, गुड नाईट गीता. आणि भराभरा चालत त्याच्या खोलीकडे गेलाही. गीताही तिच्या खोलीत आली. मन विलक्षण उद्दीपित झालं होतं. खरं तर तिचा मठातला दुसराच दिवस, पण आज खूप काही घडल्यासारखं वाटत होतं. आता ही मीना आणि हा दशरथ, कल्पना होती का ही दोघं अशी वागत असतील? पण मग तिला आपला भूतकाळ आठवला. असल्याच नादाला लागून तिनं आपल्या आयुष्याचं मातेरं करून घेतलं नव्हतं का? काचेच्या घरात राहणाऱ्यांनी. मग मीनाला दोष कशासाठी द्यायचा? आणि मग तिच्या हेही ध्यानात आलं, मीना संबंधात आचार्यांपाशी काहीही बोलणं ही चुगलखोरी झाली असती. माणसं कृत्याला वरवर सदहेतूचा वरख चढवतात, पण आत कोणती तरी स्वार्थी हीन भावनाच असते. तिला खासच इतक्या खालच्या पातळीला जायचं नव्हतं. मीना आणि आचार्य, त्यांचे परस्पर संबंध ते ठरवतील.
तिला त्या गोष्टीत तोंड खुपसण्याचा काडीचाही अधिकार नव्हता.